नागपूरमध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। डरो मत वॉक फॉर तुकाराम अशी टॅगलाईन या मोर्चाला यावेळी देण्यात आलेली आहे। मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा हा मोर्चा काढलाय। मात्र दुसरीकडे मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत मिळून तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे। भाजपने विरोध केला तरी देखील आज विधान भवनामध्ये मोर्चा काढत प्रवेश करू असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। अशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते बॅरिकेड ओलांडण्यासाठी तत्पर आहेत आणि वारंवार पोलिसांना त्यांना मागे ढकलावा लागत आहे। त्यामुळे एक मोठी मशक्कत जी आहे ती पोलिसांना करावी लागत आहे। मात्र काँग्रेसचे स्थानिक नेते बंटी शेळके आणि वसीम हे दोघेही जे आहेत ते बॅरिकेड ओलांडून इथे येण्यासाठी समोर निघण्यासाठी प्रयत्न करत आहे। इथून अर्धा किलोमीटर अंतरावर जी आहे ती विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये आम्ही जाऊ आणि सरकारला जाब विचारू अशा पद्धतीचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पवित्रा आहे। आणि त्यामुळेच स्टॉपिंग पॉइंट जिथे पोलिसांनी हा मोर्चा अडवला जो आधीपासून निश्चित ठिकाण होता त्या ठिकाणी आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले आहे आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना रोखून धरण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे। सध्या तरी काँग्रेसचे कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आणि तुकाराम मुंडे यांनी नागपुरात चांगला काम केला, काही नेत्यांना त्यांच्या मनासारखं करू दिलं नाही आणि म्हणूनच तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कट केला जात आहे असा आरोप काँग्रेसचा आहे। आणि त्याच अनुषंगाने तुकाराम मुंडेंचं समर्थन करण्यासाठी हा मोर्चा निघाला आणि तो आक्रमक झालाय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय। आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघालेला आहे। यासोबतच तुकाराम मुंडे यांच्या फोटोला या बॅनरला दुग्धाभिषेक देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। खरं तर भाजपचे जे आमदार आहेत कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्यावरती आरोप केलेले होते। अगदी 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला तुकाराम मुंडे हे नागपूरमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त होते त्यावेळेला स्मार्ट सिटीच्या कामामधली जी काही टेंडर्स होती ती त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या लोकांना दिली अशा पद्धतीचे आरोप कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्यावरती केले होते। या सगळ्याबद्दल हिवाळी अधिवेशनामध्ये बोललं जावं, चर्चा व्हावी, तुकाराम मुंडे यांचं निलंबन केलं जावं, त्यांना अटक व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली होती। त्यामुळे दुसरीकडे आता तुकाराम मुंडे हे खरं तर जे असे आयएएस अधिकारी आहेत जे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि नियमावरती बोट ठेवून चालण्यासाठी मानले जातात, त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघतो आहे काँग्रेसचा। तर ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलंय त्या बॅरिकेटिंगच्या वरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा दिसतो आहे। तुकाराम मुंडे या आयएएस अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत 20 वर्षामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये तब्बल 24 वेळा बदल्या झालेल्या आहेत। तर नियमाने चालणारा असा हा आयएएस अधिकारी ज्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्या सोबत, आपल्याला थेट या घटनास्थळावरून ते जोडले गेलेले आहेत, आपल्याला माहिती देत आहेत। रजत, 7 महिन्यांचा कार्यकाळ ज्यावेळेला तुकाराम मुंडेंचा होता, नागपूरमधल्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ते कार्यभार करत होते। स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये त्यांनी काहीतरी केलं असा आरोप करण्यात आलाय कृष्णा खोपडे यांच्याकडून। आता काँग्रेसची नेमकी काय मागणी आहे? काँग्रेसची मागणी हीच आहे की तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कुठलीही निलंबनाची कारवाई झाली नाही पाहिजे आणि तुकाराम मुंडे चांगले अधिकारी होते, त्यांनी नागपुरात चांगलं काम केलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे। आणि त्याच अनुषंगाने तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पूर्व नागपूरचे जे भाजप आमदार आहे कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी लावली होती। भाजपचे मध्य नागपूरचे जे आमदार आहे प्रवीण दटके त्यांनी त्या लक्षवेधीला समर्थन
समर्थन दिलं होतं आणि कृष्णा खोपडे, प्रवीण दटके हे सातत्याने तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, स्मार्ट सिटीचा CEO म्हणून त्यांनी काही बेकायदेशीर कामं केले असा दोघांचा आरोप होता. मात्र आज मध्य नागपूरचे म्हणजेच प्रवीण दटके जिथून निवडणूक लढले होते, प्रवीण दटके यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे जे काँग्रेसचे उमेदवार होते बंटी शेळके, त्यांनी हा मोर्चा काढलाय. त्यामुळे या मोर्चामध्ये तुकाराम मुंडे यांचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस जरी रस्त्यावर उतरली असली तरी याला नागपूरचे स्थानिक राजकीय समीकरण सुद्धा आहे. एका बाजूला प्रवीण दटके तुकाराम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे जे बंटी शेळके त्यांनी आज मोर्चा काढत तुकाराम मुंडे यांना समर्थन दिलं. सध्या टेकडी रोडवरील स्टॉपिंग पॉईंटवर हा मोर्चा पोहोचलाय आणि या ठिकाणी पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग केलेली होती. मोर्चा अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते बॅरिकेडिंग ओलांडून इथून अर्धे ते पाऊण किलोमीटर अंतरावर असलेल्या विधान भवनामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांना एक मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावावा लागलाय. सध्याही मोर्चा जो आहे तो थांबून आहे, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते काहीही ऐकायला तयार नाहीये. अगदी आपल्याला माहिती आहे रजत, हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. काँग्रेस खरं तर काल पण काँग्रेसच्या NSUI संघटनेनं अशा पद्धतीचा मोर्चा काढला होता. नक्कीच कालही काँग्रेसच्या NSUIचा मोर्चा निघाला होता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि सोबतच जे महाविद्यालयीन तरुण आहेत त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न होता, त्यांच्या भत्त्याचा प्रश्न होता, त्याला घेऊन NSUIने मोर्चा काढला होता. आणि LIC चौकावर जो स्टॉपिंग पॉईंट होता त्या ठिकाणी अशीच दृश्य आपल्याला पाहायला मिळाली होती, जिथे NSUIचे कार्यकर्ते स्टॉपिंग पॉईंटच्या पुढे जाऊ इच्छित होते. आणि आज पुन्हा एकदा जेव्हा काँग्रेसचा मोर्चा टेकडी रोडवर पोहोचलाय दुसऱ्या मुद्द्यासाठी, तर तशीच दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसची जी युवा ब्रिगेड आहे ती विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत जास्त आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी हिवाळी अधिवेशन ज्या वेळेला सुरू होणार होतं रजत, त्याच सुरुवातीच्या दिवसातली ही मागणी होती. कृष्णा खोपडे यांनी खरं तर ABP माझाला, तुम्हीच त्यांच्यासोबत बातचीत केली होती तेव्हा त्यांनी हे सगळे मोठे आरोप केलेले होते. तुकाराम मुंडे हे देखील आपल्याला या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये दिसत आहेत या ठिकाणी आलेले, तर त्यांनी इतक्या दिवसामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून काही प्रतिक्रिया दिलेली आहे? तुकाराम मुंडे यांनी या संदर्भात अद्याप माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मुळात हा जो तुकाराम मुंडे विरोधातला भाजपच्या काही नेत्यांचा लढा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आणि नागपुरात तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेच्या कमिशनरपदी नेमणूक होती, मात्र त्यांनी स्मार्ट सिटीचं CEO पद जो आहे त्या पदावरून काम करताना काही जे कामं केले होते. भाजपचा आरोप आहे की त्यांची सरकारकडून, शासनाकडून स्मार्ट सिटीच्या CEO पदी रीतसर बदली झालीच नव्हती, त्यांना तो प्रभार देण्यात आलेला नव्हता. त्यांनी तो बळजबरीने आपल्याकडे घेतला आणि काही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचा लाभ दिला असा भाजपचा आरोप आहे. आणि दुसरा एक आरोप 2 महिला अधिकाऱ्यांनी केला होता आणि त्यामुळे तेव्हापासून हा वाद सुरू आहे. अगदी रजत, तुम्ही असेच सोबत राहा. तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ नागपुरात आज एक मोर्चा काढण्यात आला आहे. मध्य नागपूरमधून काँग्रेसचे जे उमेदवार राहिले बंटी शेळके आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलाय. विधानसभेत तुकाराम मुंडेंना निलंबित करण्याची मागणी आणि तुमचा रस्त्यावर हा पाठिंबा. प्रवीण दटके आणि आमदार कृष्णा खोपडे यांना मलाई खायला कुठं ना कुठं भेटत नव्हती, त्याच्यामुळे या लोकांनी जे आहे बाकीच्याही अधिकाऱ्यांवरती छाप सुटली पाहिजे. कारण की बाकीच्या अधिकाऱ्यांनी जर समजून चला आमच्यासोबत मिळून जर तुम्ही भ्रष्टाचार जर केला नाही तर आम्ही लोक याच पद्धतीने तुमचा पण निष्कासन आणू. दबाव तंत्र आहे, हा दबाव तंत्र आहे. या लोकतांत्रिक ढाचाला कुठं ना कुठं जे आहे पूर्णच्या पूर्ण नस्तनाबूत या लोकांनी 2014 पासून केलंच आहे. आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण जे आहे हे जिथं जागतं उदाहरण आज आपल्या नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसून राहिलं. आज आपण फक्त मोर्चा काढणार आहे की विधानसभेपर्यंत जाऊन हा विधानसभेवर जाणार आणि विधानसभेच्या आतमध्येही घुसणार आहे, जाऊन विचारणार आहे देवेंद्र फडणवीसना ज्या पद्धतीने त्यांना देवाभाऊ म्हणून आपल्या या नागपूर शहरामध्ये आता लोक ज्या पद्धतीने त्यांनी बॅनर लावून लोकांना प्रलोभन देऊन देवाभाऊ जे स्वतः मिरवून घेऊन राहिले त्या देवाभाऊचंच पूर्ण षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे, मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र आहे की तुकाराम मुंडे सारखा एक इमानदार अधिकारी, कारण की हा इमानदार अधिकारी जर नागपूर शहरामध्ये जर असता आयुक्त म्हणून अजून 1 वर्ष जर असता तर कमीत कमी आपल्या या भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आणि कमीत कमी यांचे 20 नगरसेवक हे जेलच्या आतमध्ये असते. म्हणून या तुकाराम मुंडेला कुठं कुठे हकालपट्टी करण्याचं काम या लोकांनी केलं होतं. तर नागपूरमध्ये तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघालाय. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देत होते. रजत, धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.